गंमत म्हणून म्हणतात ना की मला असं एक आवडतं, मला फॅशनेबल राहायला आवडतं, तर घाला. पण अमुक पैसे कमवण्यासाठी, अमुक मानसिक शांतीसाठी किंवा ह्या गोष्टींसाठी मी आता ह्या घालतोय, मला इस्टेट मिळेल, हे मिळत नाही. ही याच्यासाठी आणि आता त्याची क्रेज कमी झाली. आता जी क्रेज आलेली आहे ही नवीन आलेली आहे. आता 10 पैकी 8 जणांच्या अंगातच महाराज आणि हे येतात. आता ही नवीन क्रेज चालू झाली आहे. ती सुद्धा 2-3 महिन्यातच संपणार आहे. की आता काय होणार? काय याच्यामध्ये? आपण कुठं चुकतोय? आपला व्यवहार कुठं चुकतोय? आपलं घरात कुठं चुकतंय? हा विचार करा. वैज्ञानिक विचार करा. एखाद्याची जर ओपन हार्ट सर्जरी असेल आणि डॉक्टरने सांगितलं की 99% ब्लॉकेज असेल, तर त्याला विज्ञान कामाला येतं. त्याला तुम्हाला त्या डॉक्टरांकडे जाऊन शस्त्रक्रिया ही करायला लागते. मग तिथं तुम्ही जर आपण काय करू शकतो? महाराजांना अगोदर विनवणी करू शकतो की महाराज असं असं आहे. ज्याचं उत्तम नशीब असतं, ज्याचं उत्तम नशीब असतं, तोच त्या तीर्थावरती विश्वास ठेवतो. आज जा बरं तुम्ही हॉस्पिटलमध्ये, ज्यांना बायपास सांगितली ना, त्यांना सांगा की मी अक्कलकोटचं तीर्थ घेऊन आलोय, तुला बायपासची गरज नाही, हे तीर्थ घे आणि घरी चल. किती जण येतात बघू. जर एवढ्या जर महाराजांवरती आणि यांच्यावर विश्वास ठेवता तुम्ही, तर किती येतील? एकही जण येणार नाही. किती जण येतील सोडून द्या, एकही जण येणार नाही. कारण त्याला तिथं जीवाची खात्रीच नसते. पण दादा तो शेवटी विश्वासच नाहीये, तो नाहीये. आहे शेवटी फक्त आपलं काम करून बस. घेण्याचं एवढंच. हा व्यवहारच मनुष्य बघत असतो. मग आपण त्याची जोड कुठं जोडतो? मग तो ऑपरेशन होतं आणि मग सेवा सांगतो की तेव्हा तीर्थ दिलं, आमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. त्याच्यामुळे महाराज सदैवच तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही त्यांना हाक मारा, मारू नका. जर तिथे लिहिलेलं आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, ते असं म्हणत नाहीत की तू म्हणला नाहीस म्हणून मी तुझ्या पाठीशी नाही. मी आहेच आहे. ही आंतरिक शक्ती आहे, हे नीट लक्षात घ्या. फिजिकली माणूस त्याच्यामध्ये नसतो, आंतरिक शक्ती आहे. आज माझ्यात शिरलेले हे महाराज आहेत, माझ्यात शिरलेले आहेत, असे कित्येक जण आहेत आज भिकले लागलेले आहेत, जे रोडवरती बिन अन्न पाण्याचे मेलेले आहेत. आणि दादा मी ऍक्च्युली ह्या गोष्टी बघितलेल्या गेल्या त्याच्यामध्ये ते आता घडतंय तसं. एकेका वेळी एकेका माणसाला भेटेसाठी 25, 30, 40 हजार रुपये घेणारी व्यक्ती आज स्वतःच्या घरातलं 4,000 रुपयाचं किराणा भरू शकत नाही. ही अवस्था आहे. आणि एकेका वेळी 30, 40 हजार रुपये एक एक माणूस एकेका म्हणजे इतकं केलेलं होतं. म्हणजे शेवटी अति होते ना, तिथं ही मातीच होते. आणि एक कसं असतं की आपल्याला आमचे डॉक्टर काय म्हणायचे, जर आपल्याला एखादी गोष्ट जर दिसली, केळ्याचं साल रस्त्यात पडलंय, तर ते आपण उचलून टाकलं पाहिजे. तर जर मी ते उचललं नाही आणि त्याच्यावर माणूस घसरला, तर जो साल टाकतो ना त्याला तो दोष लागत नाही, तर तो मला लागतो. का? तर मी पाहिलेलं आहे. मला माझ्या मनात हा विचार उत्पन्न झाला की त्याच्यावर कोणतरी घसरू शकेल, तर मी ते उचलून टाकलं पाहिजे. कारण जो टाकतो कदाचित अनावधानाने त्याच्या लक्षात आलं नसेल की इथं कोणतरी घसरून पडेल. तर ह्या गोष्टी सुद्धा घडतात. म्हणून आपण केलेली कृती कशी आहे हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि इथं तत्वांशी खेळू नका. त्यात की एखादं चुकत असेल की त्या ताईंना फोन केला की ताई तुम्ही चुकीच्या बाबतीत खेळताय, तत्वाशी खेळताय. आज तुम्हाला बरं वाटतं, मजा वाटेल की आपल्या भोवती 500-1000 माणसं माझ्याकडे येत आहेत, मी कुठं त्याच्यामध्ये झालो. पण महाराजांचा आणि यांचा फटका कसा असतो, तो ज्या दिवशी बसतो त्या दिवशी कळतं की आपली चूक झाली. पण त्यावेळी तुम्हाला ज्या माणसांनी चप्पल काढून तुम्हाला दर्शनासाठी आले असतात ना, ते चप्पल घेऊन ती चप्पल तुम्हाला मारायला कमी करणार नाही किंवा कमी करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीतनं बाजूला राहणं गरजेचं आहे. एवढं सिंपल. आपण एवढे एज्युकेटेड माणसं आहोत, सगळे शिकलेले आहोत, तरीही त्या गोष्टीत करतो. नाही इथं आहे मग तिथं जाऊ, इकडं आहे तर तिथं जाऊ, ह्या गोष्टी इथं होतात तिथं जाऊ, नाही होत. तुम्ही अध्यात्माची सुरुवात करताना तुमच्या चरित्रापासून करा, घरापासून. 100 वेळा आपण सांगून झालं. लग्न किती धामधुमीत करा, अक्कलकोटला नंतर जायचं, आधी कुलदेवतेलाच जायचं.
हे जर आपण प्रत्येक गोष्ट मनुष्य पाळतो तर त्याच्यात आपण नीट लक्षात घे. उदाहरण म्हणून सांगितलं, म्हणजे त्याचा विपर्यास वाक्याचा कधी कोणी करू नये. एक उदाहरण म्हणून सांगितलं की आपलं शास्त्र काय सांगतं ते महत्वाचं आहे. त्याला संत देवदर्शन किंवा देवापर्यंत तुम्हाला नेऊन ठेवतात आणि देवाचं दर्शन घडवतात. ज्ञानेश्वर असो, तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, एकनाथ महाराज असो, अभ्यासांमध्ये करा. मध्ये आता कोणाशी तरी मी याच्यानं म्हटलं की एकांच्याच पादुका आल्यावरती हे होतं. म्हणजे तसं कोणी म्हणतं की विवेकानंदांच्या मी खडावा घेऊन येतो, विवेकानंदांनी वापरलेल्या पादुका मी घेऊन येतो. त्या पादुका नाहीत का? त्या पादुकाच आहेत. रामकृष्ण परमहंसांनी वापरलेल्या पादुका मी घेऊन येतो, त्या पादुकाच आहेत. ज्यांच्याकडनं आपण ज्ञान शिकतो, हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे. की विवेकानंदांचा आदर्श कधी घेतला जात नाही. सावरकरांचा आदर्श, त्यांच्या पादुका कधी बनवल्याच गेल्या नाहीत. जो आदर्श आहे त्याच्या पादुका बनवल्या गेलेल्या नाहीत. आणि महाराजांचं ज्यांचं कशातच आहे नाही, म्हणजे म्हणत असतील काय चाललंय माझ्या नावावरती, असं सुद्धा कदाचित महाराज म्हणू शकत असतील की माझ्या नावावर काय चाललंय, की काय काय घडतंय. गंमत बघत असतील. शेवटी मनुष्य गंमत बघतो, तसं तत्व सुद्धा असं मला वाटतं की गंमतच बघतं की काय होतं आणि काय नाही. आणि मग जेव्हा ती चपराक बसते ना तेव्हा कळतं चुकीचं आहे. जसं आता हे आपण टीव्हीवर बघतोय, कित्येक घटना अशा घडतात क्षणोक्षणी. कुठंतरी तुम्ही कितीही दाबवाचा, आपण जी म्हण आहे ना की कोंबड्याला किती दाबवाचा प्रयत्न केला तरी ते आरवल्याशिवाय काय राहत नाही. ते त्याची वेळ झाली की आरवणार, त्याचा आवाज येणार. त्यामुळे हे सांभाळून घेणंच गरजेचं आहे. तुम्ही भागवताचे सप्ताह करा, ज्ञानेश्वरीचे सप्ताह करा, रामदास स्वामींची शिकवण घ्या. इतके सगळ्या गोष्टी असतात. एका ठिकाणी पादुका आणायच्या आणि त्याच्या गर्दी गोळा करायची, एका ठिकाणी घर उघडायचं. असं रामदास स्वामींचं घर म्हणा ना, तिथे दासबोध करा ना, लोकांना ज्ञान मिळेल. पण इथं ठेवायचं, 4 पैशाच्या पेट्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये मग नंतर सगळ्या गोष्टी तयार करायच्या. आणि लोक इतकी मूर्ख असतात की स्वतः त्याच्यामध्ये मग आम्ही फुलं आणून देतो, आम्ही अमुक आणून देतो, आम्ही तमुक आणून देतो. जो असतो त्याला फक्त जसं म्हणतो ना की हा निर्माता, बाकी सगळं चित्रपट बाकीचे तयार करतात. तसं झालेलं आहे. आणि याच्यातनं कृपा करून बाहेर पडा, नाही तर अध्यात्म तर शिकणारच नाही. ज्या मार्गाने आपल्याला जायचंय, जीवन जगायचं आहे, तो मार्ग तुम्ही कधीही त्या मार्गावर जाऊ शकणार नाही. आणि विरुद्ध दिशेला नवग्रहाचं स्तोत्र, नवग्रहाचं वाचा. किती याच्यामध्ये सांगितलं की फक्त शनिवारी त्या शनी मंदिरात जायचं, सोमवार ते शुक्रवार स्ट्राईक, तिथं कोणी फिरकत नाही. शनिवारी जायचं, भीतीपोटी जायचं. भीती, मला आज भीती आहे, हा 7.5 शनी माझ्या ह्याच्यामध्ये आहे, हा राहू असा आहे, तर आजच जाऊ आणि आजच करू. घरामध्ये दिवा लावत नाहीत, पण भीतीपोटी जाऊन तिथं राहूची महादशा झाल्यानंतर मंदिरात जाऊन दिवा लावतात. मंगळाची दशा झाली की तिथे जाऊन दिवा लावतात. भीतीपोटी केलेलं कुठलीही कृती तुम्हाला फलद्रूप किंवा फल देत नाही. सहजता हीच फळ तुम्हाला देते. साधनेमध्ये सहजता जी असेल तिथं देतील. स्वामींवरती विश्वास ठेवा की स्वामी तुम्ही माझ्या हृदयात आहात, हा माणसाला विश्वास बसला पाहिजे. तुम्ही आयुष्यात झाकून बघत नाहीत, तिथं कधीच बघत नाही. कुठल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा त्याच्यात हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे पांडुरंगाच्या व्यतिरिक्त भक्ती, की तुम्ही अमुक करा, तमुक करा, अशा गोष्टी करा. इतकं आपण वाचतो. चांगदेव 65, चांगदेव महाराजांचं उदाहरण वाचतो की ज्यांना स्वतःचा त्यांचा अहंकार मुक्ताबाईंनी घालवला, क्षणात घालवला, कुत्र्याला उठवून. दर महिन्याला जे त्यांना जे संजीवनी हे होती, त्यांना अवगत होती, यायचंय की ते मंत्र हे करायचे, सगळी माणसं त्यांच्या प्रत्यक्षात असायची की कधी येत आहेत आणि मेलेले, कारण त्यांना जाळायचेच नाहीत, प्रेत आणून त्यांच्या झोपडीबाहेर ठेवायचे. महाराज यायचे, ते संजीवनीचा मंत्र म्हणून ते बोटींनी पाणी शिंपडलं, मनुष्य झाले. मग आता पण काय तेच चालू आहे, मजाच बघायला जातात. अजून तर तेच आहे, तीच गोष्ट. म्हणजे हे ज्ञानाचा उपदेश ज्ञानेश्वरांपासून समाजाला मिळतोय, पण आपण त्याच्याकडे कानडोळा करतोय. दादा, मी ना आणखीन एक याच्यात ऍक्सेस जोडू शकतो, विचार आला माझ्या मध्ये की
तुम्ही गुळवणी महाराज घ्या, मामासाहेब देशपांडे घ्या, तुम्ही आता तर माझा अभ्यास चालू आहे रमण महर्षीवरती. हो त्यांनी क्वेश्चन आन्सर्सचे पुस्तकं छापलेले. हो आता आपल्याला वाटतं की आपल्याच प्रश्न वेगळा काहीतरी आहे. तुम्ही बघितलं तर तेच प्रश्न लोकांनी आधी 50 वर्षापूर्वी विचारलेत. बरोबर. ते प्रश्न बघितल्यानंतर जेव्हा त्यांची उत्तरं बघतो ना, तेव्हा ते कळतं की ती वैचारिकता त्यांची केवढी वेगळी एक्झॅक्टली. होती. तर ती ह्या वैचारिकतेचाच आपण खरंच हे फॉलो करायला पाहिजे की काय आहे, कशा पद्धतीने आपण त्यांनी मामासाहेब देशपांडेंचं इतकं साहित्य उत्तम आहे. कुठलंही पुस्तक घ्या, नुसतं एक पान हे करा, तुम्हाला ज्ञानाचा अथांग सागर त्याच्यामध्ये प्राप्त होतो. इतकं सुंदर आहे, ते वाचा. त्याच्यामध्ये हे इकडं जाऊन तुम्ही जे 500 रुपये देणार ना, ते 500 रुपयाची 2 तिथं पुस्तकं विकत घ्या. हे तुमचं त्यातलं एक वाक्य तुमचं जीवन बदलेल. रामदास स्वामींचं दासबोध तुम्ही विकत घ्या. दासबोधाची तुम्ही दासाची लक्षणं वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल आपलं कुठं चुकतंय. आपण वाचत नाही, क्षणभर फक्त वाचतो आणि या छोट्या छोट्या इंस्टाग्रामवर आता आपण क्लिप्स वाचतो. त्याच्यामध्ये अमुक याचा त्रास आहे, अमुक ग्रह खराब आहे, तमुक ग्रह खराब आहेत, आता याचं काय होईल, त्याचं काय होईल, याच्यात नका अडकू. तुम्ही तुमचा जर मुलगा असेल, नातू असेल ना, त्याचं नुकसान करता हे तुम्ही लक्षात ठेवा. हे खूप अतिशय आज तारखेला खूप गंभीर गोष्टी आहेत या, की तुम्ही आपल्याला स्वतः सकट इतरांना या गोष्टींच्या नादी लागणं आणि अशा ठिकाणी जाणं की जिथं वास्तवता व्यवहार चालू असतो, व्यावसायिककरण चालू असतं. अहमभावाने सांगत नाही. आम्ही तर कायम सांगत असतो की काहीच नाहीये, हे सगळं गुरुचं आहे, सगळं भगवंताचं आहे. आपण एखादं पुस्तकावरनं समोरच्याला सांगत असतो तेव्हा ते लिहिलेलं त्यांनी असतं. ते जर म्हटलं की हे मी लिहिलेलं आहे तर तुमची चूक झाली. हे त्यांनी लिहिलेलं आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. ते आपण करत नाही. आपण तिथं आपलं लेबल लावतो, हे मी लिहिलेलं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट, कटकटी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण ह्याच्याकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हा बदला. बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन, निरूपण हे नक्की वाचा. आज ते देहात नाहीत, पण त्यांच्या प्रवचनातनं तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळतील. जसं आता बाळेकोंद्रेंचं पंत महाराजांचा अभ्यास तुम्ही केला, त्यातनं गोष्टी बघतील. कबीराचा अभ्यास करेल तुम्हाला. इतकी ग्रंथ आहेत, हे ग्रंथ तुम्ही वाचा, त्याचं रोज पूजन करा. ते तुम्हाला काय जे आहे प्राप्त होईल. जिथं सप्ताह आहे तिथं सप्ताहाला जाऊन बसा, ते प्राप्त होईल. पण तुम्ही जर अशा गोष्टींच्या मागे लागलात तर तुम्हाला कधीही सुख प्राप्त होणार नाही. तुमचे अडचणी, प्रॉब्लेम्स कधीही सॉल्व्ह होणार नाहीत. कुठल्याही गोष्टीच्या रिंग, कुठल्याही गोष्टीचे खडे की तुम्ही अमुक करा. आणि आजही परत आत्ता सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पत्ता द्या की अमुक ठिकाणी हे आहे, मी तुमच्या बरोबर येतो, ते प्रूव्ह त्यांनी करावं. नाहीतर त्या जे मूळ तत्व आहे ना, त्याची समाजासमोर क्षमा मागणं गरजेचं आहे. व्यवसाय कृपा करून करू नये आणि आपण ती इतके कमकुवत मनाने नाही होत, असं नाही होत. हे जीवन आहे. या जीवनामध्ये मूल होणं, न होणं, लग्न होणं, न होणं हा आपल्या कर्माचाच एक भाग असतो. हा आधी तुम्ही स्वीकारा. कित्येक मुलं मुली सुद्धा लग्नाच्या त्यांची होत नाहीत ना, असं असतं की त्यांनी वेळेला किंवा जी वय असतं तेव्हा ते लग्न होत असतं, ते स्वीकारत नाहीत, करत नाहीत आणि मग नंतर ग्रहांना नावं ठेवून मोकळे होतात की यांची ग्रहदशाच खराब आहे. पण भगवंतांनी त्यांना अगोदरच संधी दिलेली असते, तेव्हा ते करत नाहीत. तेव्हा त्यांना वाटतं की नाही, मला अजून माझं सगळं व्हायचं आहे. तर तसं नाही होत. त्यामुळं हा भाग काढा. कधीही त्रास करताना पहिल्यांदा रामाला डोळ्यासमोर ठेवा. ह्याला किती त्रास झालाय. ज्याचा आपण म्हणतो ना की कोणाचा आदर्श घ्यावा, मग आपण हे घेतो ना, रामाचा, कृष्णाचा. रामाला किती त्रास झाला व आयुष्य लहानपणापासून काढलं गेलं. आयुष्यात वनवास झाला. पत्नीपासून लांब राहायला लागलं. एका साध्या धोब्यानी संशय व्यक्त केला म्हणून पत्नीला अग्नीमध्ये प्रवेश करायला त्यांनी सांगितलं की अग्नी परीक्षा घे. हे जर त्या
भगवंताच्या बाबतीत होऊ शकतं तर आपण खूपच सर्वसामान्य आहोत. आणि त्यांनी पण कंप्लेंट केली नाही. कंप्लेंट कुठेही केली नाही. भगवान श्रीकृष्ण जन्मताच मृत्यू त्याच्या वाट बघत होता. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की त्याला मारण्यासाठी कंस आतुर झालेला होता. म्हणजे ज्या देवतेला जन्मताच मृत्यू कवटाळत होता, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी मात केली. प्रत्येक अवस्था कृष्णाने उपभोगून त्यातनं बाजूला झालेला आहे. कधी परत तो त्या अवस्थेमध्ये गेलेला नाही. तिथनं एक तेवढं काम संपलं की पुढे गेलेलं आहे. हे अभ्यासणं गरजेचं आहे. गजानन महाराजांनी गजानन विजयमध्ये हेच सांगितलेलं आहे. साईबाबांनी साई चरित्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. साध देते हिमशिखरे मध्ये ज्यांनी लिहिलंय प्रधान यांनी, त्याच्यामध्ये हेच अनुभव दिलेले आहेत. बाबाजींच्या काही पुस्तकं लिहिले गेलेली आहेत, त्याच्यात तेच अनुभव सगळे दिलेले आहेत. योगी कथामृत याच्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की तुम्ही तत्व ओळखा, तत्वाशी एकरूप व्हा. कुठंच कशामध्ये सांगितलेलं नाही की तुम्ही ह्या गोष्टींच्या ह्या मार्गाने पुढे जा. गजानन महाराजांच्या 19व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की मृत्यू सुद्धा आनंदाने साजरा करा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बत्तासे, गुलाल, बुक्का, तुळस असं याची उधळण करत महाराजांची मिरवणूक काढली आणि मग समाधीस्थळी आणलेलं आहे. म्हणजे मृत्यूचा सुद्धा सोहळा होणं गरजेचं आहे. हे सगळं आपण स्वीकारणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे. रामदास स्वामींचं तुम्ही जसं इतर ठिकाणी जाताना एकदा वर्षातनं एकदा सज्जनगडाला जा. त्यांची तत्व काय आहेत ती एकदा बसून थोडीशी वाचा, थोडंसं पहा, तुम्हाला तुमचे हे मिळतं. आणि आता सुदैवाने कसं झालंय की जेवढे जेवढे जाड दासबोध असो, रामायण असो, महाभारत असो, याचे सारांश रूपी सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ज्ञानेश्वरीवरती शिरीषदादा कवड्यांची खूप सुंदर पुस्तक आहे, ती तुम्ही वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी जर वाचायला कळत नसेल, लक्षात येत नसेल तर ती त्यांची वाचा. अतिशय सुंदर शिरीषदादा कवड्यांची जी पुस्तकं आहेत ती खूप सुंदर आहेत, अभ्यासण्यासारखी आहेत की त्यातनं आपण काय घ्यायचं आहे. त्या माणसाचं ज्ञान इतकं अगाध आहे, तत्वाशी एकरूपता कसा होतो हे ते वाचल्यावर कळतं की कसं एकरूपता साधली जाते. मामासाहेब देशपांडेंची देवीवरची 1 ते 2 पुस्तकं माझ्यामध्ये एखादी मला दिलेली, इतकी सुंदर पुस्तकं आहेत की हातात घेतल्यावर खाली ठेवूच नाही, इतकं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सहजतेने तुमच्या जीवनातली अडचणी दूर होतात. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यात दिलेलं आहे की कसं त्याच्यामध्ये घ्यायचं. ढेकणे महाराजांनी ढेकणे महाराजांचा फोटो बघा. अगोदर पेपरला त्यांचं पुण्यस्मरण वगैरे असा तर कोट आणि टोपी घातलेला त्यांचा हसरा फोटो यायचा. किती त्याच्यामध्ये बघितल्यावरती आपल्याला समाधान वाटतं. आजही तुम्ही गुळवणी महाराजांच्या मठात जा, मागू काही नका, त्या तत्वाला नमस्कार करा, बाहेर या. आपण गेलो की पहिला हात पुढं करत असतो. मागू नका, काहीही मागायची गरज नाही, तुम्हाला मिळतंच. आणि जर त्याच्यात मिळत नसेल तर तुम्हाला त्या तत्वावर विश्वास नाही आणि तुम्ही तिथपर्यंत पोचताच तेच पोचपावती, ती पोचपावते तुम्हाला. माझा शेजारचं आलं, त्याचं काम झालं, त्याचं 2 दिवसात झालं, माझं अजून झालं नाही, हरकत नाही. तुझ्याकडे काहीतरी त्या परमात्म्याने काहीतरी थोडं जास्त दिले, ते त्याच्याकडे पण कमी असतं. त्याला नोकरी मिळाली, तुला मिळाली नाही, पण तुझी तब्येत चांगली आहे, त्याची तब्येत खराब आहे. म्हणजे तुझ्याकडे आपण काय करतो, फक्त पैशानी गणिती मोजायला जातो. तसं नसतं. मुलीचं लग्न झालं पण व्यंधत्व आलं तर काय करणार, मग त्याच्यापेक्षा न झालेलं बघा. या गोष्टी होतात, आपण ह्या स्वीकारल्या पाहिजेत. आपण स्वीकारत नाहीत ना, म्हणून आपल्याला अडचणी निर्माण होतात आणि मग अशा मार्गे आपण जातो. ICU मध्ये असलेले पेशंट सुद्धा ह्या गोष्टींसाठी बाहेरनं तर त्या माणसाला काहीच माहित नसतं. भगवंत किती दयाळू आहे बघा. एखादी व्यक्ती अशी असते की आयुष्यात देवासमोर हात जोडलेला नसतो, तो व्हेंटिलेटरवर असतो, पण त्याची बायको, मुलगी किंवा मुलगा बाहेर परमेश्वराला प्रार्थना करत असतात की माझ्या बाबांना बरं कर, माझ्या नवऱ्याला बरं कर. तिथं जर परमेश्वरानं म्हटलं मी का करू, ह्याने तर माझं आयुष्यभरामध्ये नाव पण नाही घेतलं,
तर मी याला का बरं करू? मग असं परमेश्वर म्हणत नाही. त्याच्या प्रती सगळ्यांना न्याय सारखा असतो. प्रसाद म्हटलं की जो नमस्कार करतो त्यालाही मिळतो आणि जो नमस्कार नाही करत त्यालाही मिळतो. हे आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की आपण फक्त असं नाही की मी दर्शन करून आलं तर प्रसाद घेतला नाही. अहो, तुमच्या तोंडातनं पडलेला एक कण घास तो कुठल्या तरी किड्या मुंगी सुद्धा तो प्रसाद म्हणून स्वीकार करत असतात. आपल्याला दृष्टीच्या आड असतं, पण भगवंत प्रत्येकाची काळजी घेत असतो. तो एक कण आपण म्हणतो, काही नाही, एक कणच तोंडातनं पडला. अरे हो, पण तो कण त्या मुंगीचं पूर्ण जेवण आहे. म्हणजे भगवंताने तिची पण काळजी घेतो. कधी आपण हातात मुंगी दिसली तर असं करतो का, हिला हृदय कसं दिलं असेल भगवंताने? आपण आपल्या हृदयाचं चित्र डोळ्यासमोर आणतो, तर हिचं कसं दिलं असेल? तिचंही ऐकतो. पान हलत नाही, ही अवस्था आहे. तर तो आपल्या बरोबर आहे ही खात्री पाहिजे. ही तत्व आपल्या बरोबर आहे ही खात्री पाहिजे. आणि फक्त त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवरनच चला. कुठल्या पोथीत महाराजांच्या स्वामींच्या दिलेलं आहे का की आत्ता तू कर, पुढच्या क्षणी मी तुला लगेच रिझल्ट देतो? दिलेलं नाहीये. कर्माच्या अनुसारच तुला मी फळ देणार आणि तू मागूच नकोस. मी तुला देतच आलोय आणि देणारच. तू मागितलं नाहीस तरी देणार आहे. मग हे असं असताना आपण ह्या चुकीच्या मार्गाने न जाता स्वाध्यायाच्या मार्गाने द्यायला पाहिजे. स्वच केलेलं अध्ययन. तर ह्याच्यामध्ये आणि मागही सांगितलं होतं, स्वामी शब्द म्हणजे काय, स्व आणि मी, आणि त्याच्यामधलं ईश्वरी तत्व. स्व, मी आणि ईश्वर म्हणजे स्वामी. त्याच्यात मग त्यातला मी जर बाजूला केला तर तो फक्त स्व राहतो आणि ईश्वरी तत्व राहतो. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हा समजून घेणं गरजेचं आहे. पण अमुक ठिकाणी जाऊन तुम्ही कुठल्याही गोष्टी साध्य, आम्ही अगोदर जसं याच्यात आहे, आम्ही अगोदर दर काही वर्षांपूर्वी दर गुरुवारी नारायणपूरला जायचो. दर गुरुवारी जायचो. असं म्हणतात की नारायणपूरला गेलं की त्याच्यामध्ये होतं. असं एक हे असतं की एवढे गुरुवार केले. तर आम्ही जायचो. पण आज मान्य करतो का जायचो, तर आम्हाला त्या दिवे घाटाच्या गेल्यावर घाटावरती त्या धाब्यावरती जेवायला आवडायचं. मग तिथलं आम्ही याच्यासाठी जायचो. मग पुढं नारायणपूर आहे ना, म्हणजे नारायण दत्त महाराजांचं एक कारण आम्ही पुढं करून द्यायचो. ते आम्हाला तिथे जायला आठवड्यातनं एकदम उभा मिळेल आणि आम्ही तिथं त्या धाब्यावरती जेवून यायचो. ही गोष्ट. आणि इतकी ह्याच्यामध्ये दत्तराजांनी कधीच वाईट केलं नाही. छानपैकी आमचं दर्शन व्हायचं. कुठेच काही नाही, समाधान लाभलं. कधीही आम्हाला आठवत नाही. नारायण महाराजांचं दर्शन तिथं तेव्हा महाराज देहात होते तेव्हा किती लाईन असायची, गर्दी असायची. पण कित्येक वेळा असं झालेलं आहे की आम्ही मित्र गेलो आणि महाराजांनी स्वतः येऊन आम्हाला तिथं आशीर्वाद दिलेले. आम्ही मागितलेच नव्हते, आम्ही गेलोच नाही. म्हणजे आज कबूलच करतो की आम्ही त्या नारायणपूरचे पेढे आणि त्या धाब्यावरचं खाणं याच्यासाठी जायचो. आणि दत्त महाराजांचं उत्तम बाहेरचं सगळं छान ॲटमॉस्फिअर, तिथं छान डोंगर वगैरे आहे ना, दत्त महाराजांचं दर्शन करायचो. धाब्यावरती 2.5 तास आणि मंदिरामध्ये 2 मिनिटं. हे गणित होतं की जिथं फक्त 2 मिनिटं दर्शन घ्यायचं आणि त्या पावली परत यायचं. आम्हाला कधीही त्या दत्तात्रयाने आव्हारलं नाही. आम्हाला कधीही त्या महाराजांनी 4 ते 5 वेळा आम्ही असं काही केलेलं आहे की एवढी गर्दी असून महाराजांनी आम्हाला येऊन आम्हाला मित्रांना आशीर्वाद दिले. कसे आले, काय आले, आमच्याकडेच आले. आम्ही हा विषय कधीही केलेला नाही. सहजता ही स्वाध्यायामध्ये पाहिजे. तिथं होता कामा नये. एकदा तिथला अनुभव सांगतो. एकदा दर्शनाला गेलो होतो. दर्शन व्हायच्या आधी त्यांचे सेवेकरी त्या दत्तात्रयांच्या इथं उभे होते. त्यांना सांगितलं बाजूला व्हा, बाजूला व्हा, ताबडतोब बाजूला व्हा. त्यांनी आम्हाला ढकललं, बाजूला ढकललं. आता गंमत सांगतो. आम्ही तिथं एक एक नारळ त्या दत्तात्रयानं व्हायचो. एक नारळ घ्यायचो आणि दत्तात्रयानं व्हायचो. आणि तो माणूस तो विचारायचा, नारळ लावून तुला परत देऊ का, तो इथंच ठेवायचा. तर माझ्या बरोबरचा जो होता तो परत घेऊन यायचा नारळ. तर त्याला तो तिच्यात ठेवलं, तो बाजूला म्हटलं चला चला पुढं करून. त्यांनी दिला नाही. यांनी सांगायचा प्रयत्न केला की अहो ते नारळ तिथं आम्ही ठेवलेलं, तो मला परत देतो. म्हणला चला पुढे चला. झालं. याचं मन लट्टू झालं त्याच्यावर की मी दत्तात्रयानं नारळ आणला आणि तुम्हाला न्यायचा होता फोडून, इथनं घरी न्यायचा होता.
प्रदक्षिणा करून आलो आम्ही, परत त्याच जागेवरती आलो. कारण काहीच नाही. आपण म्हणतो ना कारण काही नाही, काही वेळा असं असतं की काही माणसं आली की मग त्या देवतेचा तुम्हाला हार मिळतो, फूल मिळतो किंवा याच्यामध्ये. पण आम्ही चौघं मित्र राहायचो की ज्यांनी तो नारळ ठेवला होता त्याच्या डोक्यात सोडून बाकीच्या आम्हा तिघांनाही हार आणि नारळ मिळाले, पण त्याला मिळाला नाही. म्हणजे आम्हाला तेव्हा अशी गंमत आश्चर्य वाटलं. आम्ही चेष्टा केली, म्हटलं बघ तू त्याच्यामध्ये त्याच्या अपेक्षा ठेवल्या ना, तर त्याच्यामुळे तुला त्या तत्वाने दिलं नाही. आम्हाला आनंद झाला हे बघा ह्याला मिळालं नाही, आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं. आणि तो हे झाला. म्हटलं ठीक आहे, अरे घेऊन जा घरी, काही प्रॉब्लेम नाही. तू घरनं कर, तू घरात काय खायचं आपण फोडून घेऊ, एक त्याचा तुकडा खाऊ, मिळेल त्याच्याकडे. तर म्हटला नाही नाही असं करता याच्यामध्ये राव, मी ठेवला होता त्याच्याकडनं. म्हटलं एवढं करू नकोस त्याच्यात, हे तुझ्या नशिबात नाही असं तू त्याच्या ह्याच्यात समज. आम्ही तिथनं ते फुलं घेतलं, म्हटलं धर, हे धर, ह्याच्यातलं तुला काही फुलं तू घेऊन जा. त्यांनी खिशात ठेवली. त्या क्षणामध्ये असं झालं, ह्याला मिळालं नाही, आम्हाला मिळालं. आम्ही नेलं नव्हतं, आम्हाला मिळालं. आणि त्यांनी तो नारळ वाहिला, त्याला बाजूला केलं, दर्शन घेतलं. तिथं पुढं अजून एक छोटं दत्ताचं मंदिर आहे, म्हणजे त्याच आतमध्येच. मग तशी आम्ही दर्शन घेऊन आलो. आणि ते करून घेत असताना महाराज तिथं खोलीतनं बाहेर आले आणि ज्यांनी नारळ ठेवलं त्या मित्राला बोलवलं आणि आतमध्ये त्याला एक तिथलं उपर्ण, नारळ आणि हार दिला. लक्षात घ्या, मी हे उदाहरण का तुम्हाला सांगतो. भगवंत कधीच त्याच्याकडे काही ठेवत नाही. तुम्हाला तो नक्कीच तुम्ही जे मागता ना त्याच्यापेक्षा दुप्पट देतो. त्यांनी तिथं नारळ ठेवला असता, मग तो नारळ आम्ही घेतला असता, आलो असतो, तो नारळावरतीच समाधान मानावं लागलं. पण थोडासा भगवंतानी परीक्षा पाहिली की तुझ्या बरोबरच्यानं दिले, तुला दिलेलं नाहीये, तुझं मन काय म्हणतंय त्याला. पण जसा आला, आम्ही दर्शन घेतलं, तसं महाराजांनी येऊन ते केशरी वस्त्र, नारळ आणि तळ दिलं. मग प्रश्न आमच्या मनात उत्पन्न झाले, ह्याला मिळालं, आम्हाला नाही मिळालं. गंमत अशी असते बघा की आपणही जर घेतलं नसतं तर आम्हालाही म्हटलं वस्त्र मिळालं असतं. हा झाला एक प्रकारचा श्रद्धेचा पाठ. अशा अनेक गोष्टी होतात जीवनामध्ये घडतात. आणि अंधश्रद्धा नसावी. तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करत असता, इतकं वाईट म्हणजे आज माणसांची मानसिकता आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेला किस्सा सांगतो. माझ्या कंपनीचे काही साहेब आले होते, त्यांना घेऊन मी डेक्कनवरती हॉटेल रेजन्सीमध्ये जेवायला गेलो होतो. आणि ते सगळे दिल्लीचे आणि याच्यामध्ये माणसं, व्हेज नॉनव्हेज ड्रिंक करणारे माणसं, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगू शकत नाही की मी असं मी हे पुस्तक लिहितो आणि माझा याच्यामध्ये नाही. तुम्ही तो रोल वेगळा, हा रोल वेगळा. तिथं त्याच्यामध्ये आम्ही गप्पा मारत होतो. एकांचा फोन आला की मला बापट तुम्हाला 1 मिनिट भेटायचं आहे. म्हटलं मी आत्ता बाहेर आहे, आपण उद्या फोन करा. फोन कट केला. परत 5 मिनिटांनी फोन आला त्याच व्यक्तीचा की फक्त 2च मिनिटं तुमची हवी आहेत. त्यांना परत सांगितलं की म्हटलं अहो मी ऑफिसमध्ये नाही आहे, बाहेर आहे, आपण नंतर हे करू. तर माझ्याबरोबर जे मॅनेजर होते कंपनीचे, दुसरे अजून एक साहेब होते, सेल्सचे मॅनेजर होते, सगळ्यांचं म्हणजे तुम्हाला मी सिच्युएशन डोळ्यासमोर उभी करतो. टेबल होतं, प्रत्येकाच्या हातात ते ड्रिंक करत होते, नॉनव्हेज समोर खात होते. त्याच टेबलावर मी पण बसलेलो होतो, 3/4 पॅन्ट घालून बसलो होतो. असं काही नाहीये महाराजांचं करतो म्हटल्यानंतर मी काय माशात नाही. काय कित्येक जणांचा गैरसमज असा होतो, माझ्याकडे सुद्धा भेटायला किंवा काय आलं ना, असं तुम्ही का, म्हणजे लोकांचं ही किती डोक्यात बसलेलं असतं बघा की आपण त्याच्याकडे ना, तो म्हणजे 100% कुंकू गळ्यात माळा काहीतरी असं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून असेल. ही माणसांची एक ढासात बघाची सवय झालेली आहे. पण ही दादा अतिशय त्याच्यामध्ये चुकीची ना आहे. ते मी बघितलं, पण कसं माहितीये, हे जेन्युइनली पण लोक आहेत की जे तेच परिधान करतात, मग त्यांच्यामध्ये बोटं दाखवली जातात. नाही हा एक प्रॉब्लेम होतो. आहे ना, पण दाखवलं. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सर्वसाधारण जर जगत असाल तर तुम्ही तसं नसाल. तसं जर नसाल तर तुम्ही ती प्रेझेंट करण्याची काय गरज आहे. बरोबर. जेव्हा आज शंकराचार्य जे आहेत गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतात, असं नाही करत ते की झोपताना काढून ठेवल्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये परत आज सकाळी आंघोळ झाली, आता माझा दरबार भरणार आहे तर परत घातल्या. तसं होत नाही. जे तुम्ही परिधान करता तसा तुम्हाला त्रासही होता कामा नये, ते तुम्ही परिधान करायला पाहिजे.
मग तुम्ही छान मेकअप बिकअप करून सगळं जर आलात आणि त्याच्यात केलं तर ते सगळं सब झूट आहे, ते खोटं आहे. या गोष्टी ज्या परिधान केल्या जातात, असो तो भाग इथं झाला, असा झाला की त्यांनी परत फोन केला. तेव्हा मला माझ्या कंपनीचे जे म्हणले की अरे बापटजी ले लो फोन, किसका कुछ काम रहेगा जरा. मग त्यांना त्या माणसाला म्हटलं काय काम आहे तुमचं. ते म्हटलं आम्हाला फक्त 2 मिनिटं भेटायचं आहे. म्हटलं अहो मी तुम्हाला 3 वेळा सांगितलं की मी पुण्यात मध्येच असलो तरी ऑफिसमध्ये नाहीये. ते म्हटले आम्हाला माहिती आहे की तुम्ही रेजन्सी हॉटेलमध्ये आहात, असं त्या माणसाने मला सांगितलं. आता ते म्हटल्यानंतर मी एक सेकंद तो पॉज घेतला की म्हटलं बरं मग काय हे करावं. तर म्हटलं कुठं आहात तुम्ही, बाहेर आहात का. पण माझ्याबरोबर कंपनीचे सिनियर्स होते त्याच्यामुळं कुठं काही इतर गोष्टी व्हाव्या असं मला काही वाटत नव्हतं. की त्यांना म्हटलं तुम्ही बाहेर, नाही म्हणले तुम्ही थांबा, तुम्ही अमुक इथं टेबलवर बसलात ना. हा त्यांनी दुसरं केलं. तर म्हटलं हो. मग एकच 2 मिनिटं भेटू का. मी नुसतं हो म्हटलं, मोबाईल खाली ठेवला आणि एक माणूस, एक बाई, त्यांची 2 लहान मुलं आणि त्यांची आई. एकदा परत तुम्हाला प्रसंग डोळ्यासमोर मी आणतो. का असतं, टेबल मांडलेला आहे, टेबलावरती आम्ही 5 जण बसलेलो आहे. टेबलावरती प्रत्येकाच्या समोर ड्रिंकचे प्रत्येकाचे जे आहेत ते ग्लास आहेत, नॉनव्हेज ठेवलेलं आहे, कंपनीची मीटिंग चालू आहे. त्याच्यामध्ये असा हा फोन येतो आणि त्यानं म्हटलं ठीक आहे. हे नवरा बायको, ती दोन्ही मुलं येतात, त्या आजी येतात. हे रेजन्सी डेक्कनवरती हॉटेल आहे, बार रेस्टॉरंट मोठं आहे. ती पदर बाई डोक्यावर घेते, जिथं बसलं ती वडील सांगतात त्या काकांना जाऊन नमस्कार कर. मी जिथं बसलोय ती दोन्ही लहान मुलं टेबलाखाली खालून शिर करून पाय पडायला आली. तुम्ही एक विचार करा, इथं काय प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं. त्या आजी आल्या, त्या आजी तिथं वाकल्या, म्हणजे लोक याच्यामधली बघायला लागली हॉटेलमधली की नक्की काय आहे. हा माणूस तर काय असं काय वेगळा काही दिसतच नाही, हा 3/4 पॅन्ट घालून बसलाय, टी शर्ट घालून बसलाय, पण ही काय भानगड आहे. की लाज वाटली की अहो आजी काय करताय. नाही त्याच्यामध्ये पण हाच मुलगा, जरा दात येत नव्हते म्हणून तुमच्याकडे आलो होतो, तर आता याच्यात सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे लोकांनी हे काय सांगतोय मी तुम्हाला, ह्या जीवनामध्ये तुम्हाला जगताना सुद्धा इतकं असं करून चालत नाही. या गोष्टी अशा एवढ्या होत नाहीत. कारण आपण काहीच करत नसतो, ती शक्तीच करत असते. पण आज इतका म्हणजे लोकांचं सुद्धा मानसिक विकनेस असा इतका झालेला आहे की लोक कुठल्याही थराला जाऊन तुम्हाला अशा प्रकारे, म्हणजे हा अनुभव एकदा नाही, हा अनुभव मी 2-3दा घेतला. की शेवटी असं झालं की गावामधल्या कुठल्या हॉटेलमध्ये जायला बंदी झाली. बालगंधर्वच्या सिग्नलला एकदा त्या माणसाने थांबवलं, टू व्हीलरवाल्या. मला वाटलं काही झालं की काय, आमच्या रिक्षावाल्यांनी काही त्याला काही डॅश वगैरे दिला का. बालगंधर्व ओलांडलं, घोल्या रोडला लागलं, डावीकडे शंकराचं मंदिर आहे. त्यांनी रिक्षाच्या समोर टू व्हीलर लावली, हेल्मेट घातलं होतं, मागं बाई बसली होती, मागं मी बसलेलो होतो, तो उतरून आला. हेल्मेट त्यांनी वरती तिथं लावलं. म्हटलं काहीतरी वाद झालेला दिसतोय त्या रिक्षा आमच्या काकांना विचारलं काही झालं का. ते म्हटलं काही नाही झालं. पण ते आलं, त्यांनी हे करून विचारलं की बापट ना. म्हटलं हो. म्हटलं हेमंत बापट ना. म्हटलं हो. तो बाजूला झाला, त्याच्या आल्या. तिथं लोक पाया पडायला लागले. त्या मुलाचं लग्न होत नव्हतं, तेव्हा काहीतरी सांगितलं असेल, त्याचं झालं आणि त्यांनी ते बघितलं सिग्नलला मला. आणि तिथं ही माणसात म्हणजे एखाद्याच्या प्रती श्रद्धा असावी. पण ह्यांनी होतं काय की ह्याचा फायदा पण उठवला जातो, फायदा घेतला जातो. आणि एवढं आपण कमकुवत असता कामा नये. जे आपण लोकांना जेव्हा सल्ला देतो किंवा लोकांना आपण काही गोष्टी सांगतो, तेव्हा मी आजही सांगतो, मी शून्य आहे, माझ्यामध्ये काहीही नाही, मी तुमच्यासारखाच आहे. जे काही आहे ते जे इनपुट येतं तेवढं आउटपुट द्यायचं काम मी करतो, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि हे प्रत्येकाने, म्हणजे जो आपण आपल्याकडे ज्या आस्थेने लोक येतात किंवा जे विचारतात, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन एक साधी व्यक्ती म्हणून करा. मी माझ्यात अमुक शिरलाय, माझ्यात तमुक शिरलाय त्याच्या म्हणून हे करा, तर ते करू नका. त्याचं कारण असं आहे ना की त्यात आपणच त्या तत्वाशी खेळतो, तर आपण त्यांच्यासमोर लोकांसमोर आदर्श काय ठेवणार. आणि ते त्याच्या तत्व कधी पलटलं की पलटच ती वाट लावते. पलटच
तत्व. असं होतच नाही, तत्व हे पलटतच. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा